या आमच्या भरण्या नाक्यावरची कालकाई. हॅलो सगळ्यांना, मी आहे तुमचा ओल्ड सोल सुयश आणि आज आपण खूप दिवसांनी भेटतोय. अँड हॅपी होली टू एव्हरीवन. आय होप तुम्ही सगळे खूप छान आहात आणि एन्जॉय करताय होली. सो आज धुळीवंदन आहे आणि आज मी निघालोय खेडला, म्हणजे माझ्या गावाला जायला. सो तुम्हाला माझी कुलदैवत आणि आमच्या गावाला होळी कशी साजरी करतात, बेसिकली पालखी कशी नाचवतात आणि ते सगळे रिच्युअल्स गावचे ते मी तुम्हाला आज दाखवतो. सो आता निघालोय. आता 6:30 वाजत आलेत आणि आता मी निघतोय. आता जस्ट आमची होळी खेळून झाली. आमची म्हणजे कोणाची दाखवतो, 1 मिनिट थांबा. तो जस्ट इकडे आमची अशी होळी खेळून झालेली आहे सगळ्यांची, म्हणजे एवढ्या जणांसोबत. तो जस्ट होळी झालेली आहे आणि आता निघालोय, म्हणजे आता निघतोच आहे. सो चलो. बहुतेक ह्याच्यामध्ये ना दगडी भरले. दगडी काय एवढं जड, उचललं पण जात नाही, एवढं जड आहे. आता आपण निघालो आहोत जायला. हॅलो. आता पोहोचू 5 तासात मोस्टली, डिपेंड ऑन द रोड. आता मध्ये कुठे थांबलो तर करतो परत चालू. तोपर्यंत एक झोप काढून देतो. झोप येते, भेटतो थोड्या वेळात. टाइम आणि कुठे, ऑफकोर्स. सो आता आम्ही कशेडी घाटात आहोत आणि रस्ता एवढा चांगला केलाय, म्हणजे हा रस्ता नका बघू, पण मागे रस्ता खूप छान केलेला, म्हणजे खूप बेटर. एका वर्षात खूप फरक आहे रस्त्यात. तू तिकडे जेवण करतोय, ट्रॅफिक झालंय. हो बघ, तू आरामात बसलोय याच्या खाली जेवण करतोय. हो झालं. आता उतरतो. हो ते पण तिथे वरती बहुतेक तेच आहे. पोचलो आम्ही खेडला. आमची जी कुलदैवत आहे भरणा नाक्याला, तिथे तुम्हाला दाखवतो थांबा. कालकाई देवी. आणि थँक गॉड गर्दी नाहीये, खूप कमी गर्दी आहे, खूप कमी लाईन आहे. आता इथे पोचलो आहे. चलो. पोचलोय आम्ही खेडला आणि खूप लवकर आलेलो. 4.5 तासामध्ये पोचलोय आणि थँक गॉड मंदिरात बिलकुल गर्दी नाही आहे. लास्ट टाइम तर पूर्ण लाईन लागलेली, पण या टायमाला खूप कमी गर्दी आहे. सो लवकर लगेच दर्शन घेऊन येता येईल. या आमच्या भरण्या नाक्यावरची कालकाई. तिची नथ इतकी सुंदर आहे ना, दिसत नाही ॲक्च्युली व्हिडिओमध्ये, पण खूप सुंदर. तर इकडे देवी पालखीमध्ये आहे आणि तिला सजवत आहेत, म्हणजे ती साडी आणि भरपूर दागिने घातलेत, सुंदर एकदम.
आणि प्लस ती नथ असं खूप सुंदर दिसते आणि तिला पालखीमध्ये ठेवलं आहे. खूप छान दिसते. आता माहीत नाही पालखी नाचवतात की नाही की काय, पण छान एकदम छान सजवतात आणि ते एकदम मन लावून सजवतात. सो ही आहे आमच्या गावची वेश आणि पप्पांनी सांगितलेलं की इथे कधीही गावामध्ये एंटर करायची नारळ फोडायचा, पाया पडायचा आणि मगच पुढे जायचं. सो आता इथे आधी नारळ फोडणार आणि मग पुढे जाणार. सो ही वेश आहे. आणि ते पावसाळ्यामध्ये मोर आणि काय हरणं दिसतात. वाघ वगैरे नाही पण मोर आणि हरण दिसतात. चलो आता लास्ट डेस्टिनेशन इज आवर गाव. पूर्ण जंगल आहे आणि जिकडे हा रस्ता संपतो तिकडे आहे आमचं गाव. म्हणजे एकदम डोंगराच्या वर, डोंगराच्या कुशीत. पावसाळ्यात आला तर मस्त हिरवगार. मला तो खूप ऊन आहे, खूप भयंकर ऊन आहे. सो हे आहे आमचं गाव. म्हणजे हे मागे होतं बस स्टॉप. डायरेक्ट गाडी आहे. हा डायरेक्ट आहे शिवतरच आहे ना मम्मी की दुसरी आहे अजून? जाईल गाडी. जाते ना गाडी? हो जाते. व्हेरी स्मॉल रोड. आता राईट. पार्किंग मिळायला पाहिजे. सगळे चालले असतील ना. शाबाश. आता जाऊ का मी आतमध्ये? झालंय. आफ्टर कश्मकश गाडी निघाली आहे. स्पायडर मॅनची गाडी. आधी तिथे एसटी स्टँडलाच थांबायला लागायची आणि मग तिथून चालत यायला लागायचं. आता तरी आतमध्ये एसटी आल्यावर तिथेच कुठेतरी लावायचे कोपऱ्यात गाडी सगळे. इथे तर रोडच नव्हता. लेफ्ट. हो तर आपल्या घरी 28ला येणार आहे. 25. हे आहे आपलं घर. इथे लाव आता पुरतं. आता पुढे मग पार्किंगला लावायला संपला. इथे रस्ता, इथे आयुष्य संपलं. इथे पुढे काय नाही. कुठे गेली भाजी? हा ही बघ. इथे डाळ आता फोडणीला घालतात. मस्त मम्मीने पुरणपोळ्या गरम केल्यात. पुरणपोळी घेऊन आलेले आहेत ना भरपूर. मम्मी वाढते. खूप भूक लागली तर जेवणार. सो हे आहे किचन. ओके. आणि हे बॅकयार्ड. फोडणी घालायला कढीपत्ता. तिथे वॉशरूम आहे आणि असं घर आहे. काय आलं? आता आम्ही आणले दी. आता भरपूर होते ना आधी. भरपूर झाड होते. आता कोण नाहीत ना म्हणून. भूकच लागली मला तर बघून जेवण. एवढं सुंदर सुगंध येतोय ना त्या भाजीचा. घरी मी खाणार नाही, दॅट इज फॉर शुअर. बीन्सची फरसबीची पण इथे छान. तर मी सगळ्यांची ओळख करून देतो. तिकडे झोपलेत ते कोण आहेत ते पण सांगतो आणि काकी कोण आहेत ते पण सांगतो. चलो. टीव्ही पण लावला. दॅट वॉज अ सरप्राईज.
कडकडून भूक लागली आहे ना, खूप भूक लागली. आधी जेवून घेतो, मग रेडी होऊन सानेवरती जायचे, मग भेटतो. आधी जेवून घेतो.